जागतिक महिला दिन, स्त्री शक्तीला सलाम. नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पत्नी आहे आणि समाजाची शक्ती आहे. स्त्री घर सांभाळते, समाज घडवते आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहते. इतिहासात अनेक महान स्त्रियांनी आपल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि कष्टाने जगाला नवीन दिशा दिली आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपण प्रत्येक स्त्रीचा आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करूया. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, स्त्रीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आज आपण महान महिलांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि कष्टाने इतिहास घडवला. स्त्री म्हणजे फक्त कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाजाची शक्ती, प्रेरणा आणि परिवर्तनाची ओळख आहे. इतिहासात अनेक महिलांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता शिक्षण, स्वातंत्र्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. आज आपण अशाच काही महान महिलांच्या कार्याची माहिती जाणून घेऊया. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रात झाला. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळी मुलींना शिक्षण देणे चुकीचे मानले जात होते. त्यामुळे सावित्रीबाईंना खूप विरोध सहन करावा लागला. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड आणि चिखल फेकत असत. तरीही त्यांनी शिक्षणाचा प्रचार थांबवला नाही. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाज सुधारणा यासाठी मोठे कार्य केले. राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव मनकर्णिका होते. त्या झाशीच्या राजघराण्यातील राणी होत्या. 1857 मध्ये जेव्हा भारतात इंग्रजांविरुद्ध बंड झाले, तेव्हा त्यांनी अत्यंत धैर्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध केले. घोड्यावर बसून तलवार चालवणाऱ्या आणि युद्धात शौर्य दाखवणाऱ्या त्या एक महान वीरांगना होत्या. देशासाठी लढताना 1858 मध्ये त्या वीरमरण पावल्या. त्यामुळे त्या भारतातील इतिहासातील धैर्याचे प्रतीक मानल्या जातात. अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 1725 मध्ये झाला. त्या मालवा प्रदेशाच्या अत्यंत न्यायप्रिय आणि दयाळू राणी होत्या. त्यांनी राज्यकारभार अतिशय प्रामाणिकपणे आणि लोकहितासाठी केला. त्यांच्या काळात लोकांना न्याय आणि सुरक्षितता मिळत होती. त्यांनी भारतभर अनेक मंदिरांचे आणि घाटांचे बांधकाम केले, जसे की वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचा घाट. त्यांच्या उत्तम राज्यकारभारांमुळे त्यांना इतिहासात आदर्श शासक मानले जाते. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कन्या होत्या. 1966 मध्ये त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि देशाची ताकद वाढवली. त्यांना आर्यन लेडी ऑफ इंडिया असेही म्हटले जाते. कल्पना चावला. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच अंतराळाबद्दल खूप आवड होती. कठोर परिश्रम करून त्या अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासामध्ये अंतराळवीर बनल्या. 1997 मध्ये त्या अंतराळात जाणाऱ्या भारतात जन्मलेल्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या. त्यांच्या कर्तृत्वामुळे आज अनेक तरुणांना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळते.
आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी महाराष्ट्रात झाला. त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात. त्या काळात महिलांना शिक्षण घेणे खूप कठीण होते. तरीही त्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. 1886 मध्ये त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. त्यांच्या धैर्यामुळे अनेक महिलांना शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी झाला. त्या एक प्रसिद्ध कवयित्री आणि स्वातंत्र्य सैनिक होत्या. त्यांच्या सुंदर कवितांमुळे त्यांना भारताची बुलबुल असे म्हटले जाते. त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होत्या आणि नंतर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. किरण बेदी. किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी झाला. त्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस सेवेत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे आणि अनेक सुधारणा देखील केल्या आहेत. त्यांच्या धैर्य आणि प्रामाणिकपणामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरल्या. मदर तेरेसा. मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांनी कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था सुरू केली. त्यांच्या महान सेवेसाठी त्यांना 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. मेरी कोम. मेरी कोम या भारतातील प्रसिद्ध बॉक्सर आहेत. त्यांचा जन्म 1 मार्च 1983 रोजी मणिपूरमध्ये झाला. कठोर मेहनत आणि चिकाटीने त्यांनी अनेक जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्या. त्यांना मॅग्निफिसेंट मेरी म्हणूनही ओळखले जाते. त्या महिलांसाठी मोठी प्रेरणा आहेत. इतिहासातील या महान महिलांनी आपल्या धैर्य, मेहनत आणि जिद्दीने समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी दाखवून दिले की महिला कोणत्याही क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात. म्हणूनच आपण प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.